अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर अधिक मास सुरू आहे, तो 17 मेपासून सुरू झालेला आहे. आता त्याचे 10 ते 11 दिवस शिल्लक आहे आणि त्यातही महत्त्वाचे असे शेवटचे 5 दिवस आहे. तर ह्या 5 दिवसांमध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे, तर काय करायचे आहे आणि कोणते लाभ आपल्या सेवेमुळे मिळणार आहे, तर ते आपण जाणून घेऊया. मंडळी, अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे आहेत बरं का. म्हणजे संपूर्ण अधिक महिनाभर ज्यांना काहीही करायला जमलं नसेल, अगदी ते लोक पण या शेवटच्या 5 दिवसांमध्ये सेवा करून लाभ घेऊ शकता. आणि ज्यांनी अधिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर सेवा केला असेल, ते सुद्धा या शेवटच्या 5 दिवसांमध्ये सेवा करून लाभ घेऊ शकता. पण का हे 5 दिवस महत्त्वाचे आहे आणि कसा लाभ करून घ्यायचा, तर जाणून घेऊया पुढे. तर अत्यंत पुण्यदायी असा पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना अशा विविध नावांनी संबोधला जाणारा हा महिना आहे. आणि सर्वांना माहीतच आहे की अधिकचा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याचप्रमाणे पद्यपुराण, स्कंदपुराण, नारद पुराण या सगळ्यांमध्ये अधिक मासाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, पारायण याला विशेष असे महत्त्व आहे, हेही तुम्हाला माहीत आहे. पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही ते म्हणजे शेवटच्या 5 दिवसांचे महत्त्व. हे शेवटचे 5 दिवस अत्यंत फलदायी असे आहे. जसे नवरात्रीचा 9वा दिवस असतो, श्रावणातला शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याचप्रमाणे अधिक मासाचे हे शेवटचे 5 दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर ते शेवटचे 5 दिवस कोणते, तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून आणि 15 जून. हो, 11 ते 15 हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत काही ना काही साधना उपासना करायची आहे. तर आता अधिक महिन्यातील दुसरी एकादशी येणार आहे. त्या एकादशीला भगवान विष्णूंची उपासना करा, मंत्रजाप करा, विष्णू सहस्त्रनामाचे पाठन करा, हरिपाठ म्हणा, या प्रकारचे स्तोत्र म्हणा. एकादशीला नक्की करा. एकादशीला भगवान विष्णूंची उपासना करा. भगवान विष्णूला मंजुळी, पिवळे फूल अर्पण करा. तुमच्या घरामध्ये जर विठ्ठलाची हे असेल तर विठ्ठलाची पण पूजा करा. त्यांना पण फुले, मंजुळी अर्पण करा. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. मागच्या एकादशीला तुम्हाला जमलं नसेल तर ह्या एकादशीला ही संधी चुकूनही सोडू नका. तर 12 तारखेला आहे प्रदोष आहे. 13 तारखेला मासिक शिवरात्री आहे. 14 तारखेला दर्श अमावस्या आहे सुरू होणार आहे आणि 15 तारखेला ही सोमवती अमावस्या आहे आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असे हे 5 दिवस महत्त्वाचे आहे. तर आता या 5 दिवसात काय करायचे ते बघूया. तर या दिवसात भगवान श्री हरी विष्णूचे नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा, नाहीतर विठ्ठल विठ्ठल म्हणा, जे येत असेल ते म्हणा. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. तुम्हाला जे म्हणायला जमत असेल ते म्हणा. पण या 5 दिवसाचे जास्तीत जास्त मंत्र म्हणा, जाप करा, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, भगवद्गीतेच्या 15वा अध्यायाचे वाचन किंवा कमीत कमी ऐका तरी. तुळशीची पूजा करा, मनापासून पाणी अर्पण करा, गरजूंना अन्नदान, संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा तुळशीजवळ किंवा देवाजवळ लावा. त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला तरी चालेल. तर या सर्व गोष्टी साध्य सोप्या आहे. तर या शेवटच्या 5 दिवसांमध्ये नक्की करा. मोठमोठीच पूजा केली पाहिजे असे काही नाही. आपल्या साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण मंत्रजाप करू शकतो. कुलदेवीची ओटी भरायची राहिली असेल, कुलदेवीचा कुळाचार करायचा राहिली असेल, गंगेची ओटी भरायची राहिली असेल, तर ते पण तुम्ही या शेवटच्या 5 दिवसांमध्ये नक्की करून घ्या. दीपदान करा. आपल्या घरामध्ये दीप करा, दीप लावा. तुळशीजवळ तुपाचे दिवे लावा. देवाजवळ आपल्या देवघरात लावा. आधीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जमले नसेल करायला तर कमीत कमी 11 ते 15 जून या कालावधीत सर्व सेवा करून टाका. मग असा योग 3 वर्षापर्यंत येणे नाही आहे आणि ही अशी सुवर्ण संधी पण 3 वर्षापर्यंत येणार नाही आहे. म्हणून श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णूचे नामस्मरण, प्रार्थना आणि शक्य तितके सत्कर्म करा. अधिक मासाचा आध्यात्मिक लाभ घेता येतो. धर्मग्रंथानुसार भक्तिभावाने केलेले लहानसे पुण्यकर्मसुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जाते. कारण ह्या अधिकच्या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे फळ हे अनेक पटीने मिळत असते. म्हणजे 100 पटीने मिळते. म्हणून या अधिकच्या महिन्यामध्ये सगळ्या सेवा करा, गरजूंना अन्नदान द्या, दीपदान करा,
जप करा, देवाचे नामस्मरण करा, भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचे वाचन करा. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला 11 ते 15 जून या काळामध्ये करायचे आहे. कारण हे शेवटचे 5 दिवस हे खूप महत्त्वाचे आहे, खूप महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.